नागपूर शहराच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरपणे अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणाला रंगेहात अटक केली आहे। ही धडक कारवाई 15 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 6:15 ते 7:30 वाजताच्या दरम्यान गांधीसागर तलावाच्या कुंपण भिंतीजवळ करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद सोहेल मोहम्मद साबिर असे आहे। गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला गांधीसागर तलाव परिसरात एक इसम बेकायदेशीर हत्यारासह फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक दर्शन पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पंचांसमक्ष सापळा रचून संशयित आरोपी मोहम्मद सोहेल याची झडती घेतली। या झडतीदरम्यान त्याच्याकडून 30,000 रुपये किमतीची एक देशी बनावटीची पिस्तूल आणि प्रत्येकी 2,000 रुपये किमतीची 2 जिवंत काडतुसे असा एकूण 34,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सहपोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या आदेशाचे उल्लंघन करून विनापरवाना अग्निशस्त्र बाळगल्या प्रकाराने आरोपी विरुद्ध गणेशपेठ पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी व जप्त केलेले हत्यार गणेशपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले।